आता निघालो आहे अलिबागवरून. आता वाजले अराऊंड साडे 11 नाही 11:50 झाले. आता बघूया किती टाईम लागतो घरी पोचायला. कालचा जो टाईम लॅप्स होता तो पूर्ण वर्स्ट गेला बिकॉज गोप्रोने दगा दिला मेमरी कार्डच्या ह्याच्यामध्ये. आता बघूया. येताताचा रोड मुंबई गोवा हायवे ठीकठाक आहे पण आरामात या, कारण का मध्ये मध्ये खड्डे आणि पॅचेस भरपूर आहेत. तो बघा आता हा जो गोप्रो आहे त्याने दगा दिला. दगा इन सेन्स की त्याचं आय थिंक मेमरी कार्ड करप्ट झालं. टाईम लॅप्स घेतलेले त्याचं. आता बघूया जेवढं शॉट आलं आहे तेवढं आपण क्लिअर करू शकतो. हां आता आपण भेटूया डायरेक्ट मुंबई गोवा हायवेमध्ये. कारण का आता इकडचा रोड तर दाखवण्यायोग्य नाही आहे बिकॉज ट्रॅफिक भरपूर आहे. तर तुम्ही पण बोर व्हाल, मी तर बोर होतोच ट्रॅफिकमध्ये. अँड सो फार सो गुड. चला भेटूया आपण. आता वाजले अराऊंड दाखवा इकडे 1:08 आणि आम्ही आता पोचलो आहे पेंटच्या पुढे. हा आपला मुंबई गोवा हायवे नवीन बनवला आहे. मध्ये मध्ये पॅचेस भरपूर आहेत आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही एक स्पीड मेंटेन करून जाऊ शकता, बट तुम्ही त्या खड्ड्यांमध्ये थोडं अलर्ट राहा. बाकी काही नाही. रात्री चालवताना प्रॉपर लाईट्स वगैरे लावून चालवा. पण अशी अपेक्षा नव्हती की आत्ता बनवलेला रोड खड्डे लगेच पडतील. पावसात काय होईल माहिती नाही. ठीक आहे बघूया आता पुढे. आता आम्ही इकडे आलो एका हॉटेलवर, तर बघतो इथे काहीतरी करतो पॉटी सुसू काय करायची असेल ती. त्याच्यानंतर आम्ही आता निघतो इकडच्या घरी जायला. आता मी पोचलो इथे कर्नाळा फोर्ट. तुम्हाला दाखवतो मी कर्नाळा फोर्ट आणि बर्ड सेंच्युरी म्हणजे पक्षी अभयारण्य पण आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे. सारखं तुम्हाला एकच दाखवतो आहे मी. आणि ही आपली गाडी. तर आता इथे थांबलो आहे थोड्या टाईमसाठी. मग अशी पाठी थांबलेलो बिकॉज तिकडे थोडं वॉशरूम वगैरे क्लीन नव्हतं. सो आता पेट्रोल पंपलाच थांबलो. पुढे आपलं हे नायरा पेट्रोल पंप आहे तिथे. आता इथे फ्रेश होऊ आणि मग पुढे मुंबईच्या दिशेने निघू. आता मी पोचलो इथे मानकूरला. वाजले अराऊंड 2 दिसत असेल तुम्हाला 2:41. जाम ट्रॅफिक आहे रे. अच्छा गावात रे. माझ्या गोप्रोची बॅटरी पण लो झाली. तर आपण आता पुढे घरी गेल्यावरच बोलू आणि भेटू. तो टोटल किलोमीटर झाले 349.8. आता वाजलेत 4:19 आणि पोचलो आता घरी.